करता युगामध्ये आक्रमशी अनुसाने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीचे फळ त्यांच्या पदरामध्ये सगुण रूपाने पडले. आनंदाची आज्ञा होतात आनंदात पतिव्रता अनुसूया मातेच्या ओंजळीत प्रगट झाली. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला रोज बुधवारी निर्गुण दत्त सगुण झाले. अनंत ब्रह्मांडाचा मालक गरजू करण्यासाठी कर्मभूमीवर आले. बद्रिका आश्रमावर आसन टाकून 4 युगात अनंत भक्तांचा उद्धार केला. अनेक अवतार येती जाती तशी नव्हे हे दत्तात्रय मूर्ती. अनेक अवतार कार्यासाठी आले, कार्य संपता दिल्या गेले. जीवाचे बंधन नाही तुटले कोणत्याही अवतारी. काय भाव असेल त्या माऊलीचा, काय प्रेम असेल त्या देवाचा. देवाची देव अनुसाचा बाळ झाला. देव भक्ताचा अंकित असतो पतिव्रता अनुसूया मातेने सिद्ध केले. पापाचे झाले पर्वत म्हणून म्हणावा श्रीदत्त रक्षकार होईशनाथ दिगंबरा ठेविता. शेवटचा नरदेव शेवटचा कलियुग शेवटचा परमार्थ बोध करा. ज्ञानाची ज्योत लावून मायारूपी अंधाराचा प्रकाश करा. वैराग्याच्या आसन लावून निर्गुण देवाचे ध्यान करा. काय करत चुकवायचे असेल तर देवदत्त गरम करा. हा मानव जन्म अनंत जन्माच्या पुण्याने प्राप्त झाला. 9 महिने 9 दिवस मातेच्या कुशी लावून बाहेर पडतात. कलियुगाचा वाडा लागल्याबरोबर परमेश्वराशी केलेल्या कराराला विसरून आपण देवाशी बैमान झालो. सोम सोडली दोन धरला विसर पडला नामाचा. देवाशी जो करार केला त्याचे स्मरण असू द्या. देव सर्वाचाच मायबाप आहे. आपल्याकडून अनंत अपराध झाले तरी पदरात घेणारा तो समर्थ आहे. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ आहेत. देव आणि जीवाचे एक रूप करण्याकरता माया आणि देवता त्यागावी लागेल तर देवाची आणि जीवाची भेट होईल. माया ही अनिवार्य आहे म्हणून तिचे नाव कारगर नाही. हे गरम निवारणा करण्याकरता देवदत्त ग्रहण करावे लागेल तरच तुम्हाला लागले मायरूपी गरम सुटले जाईल. पुन्हा श्रेष्ठ फुल जगजापूर अर्थात कपाशीचे त्याच्यापासून तंतू सूत तयार होतात. माळ सर्वजण म्हणतील तरी माळेचे गुण न जाणतील. मुख्य सप्तमाळा असते सुतमाळ सर्वात उत्तम जाण. सुता वाचून माळ नाही देते तेथे सुत पाळी. कोणत्याही माळेला सुताचा आधार आवश्यक आहे. आनंद संप्रदाय असे वार्ता सुतपाळीचे अन्य मार्ग असे न कळे. वर्तन मला असती त्याने आयाकांना न चुकती म्हणून जपावी ती सुतमाळ. एक असेता अष्टविशंती म्हणी आनंदाच्या चरणी वरती एका एका सुटीचे 32. 4 सृष्टीचे मिळून झाले 128. म्हणून त्रिगुणाचे पाडून म्हणी 32वर एक निर्गुण. 4 सृष्टीचे 4 निर्गुण तरी आनंदाचे नाम संभ्रम. आनंद कुठे लीन होऊन नाती गुण आनंदाचे. कर्मसृष्टी विकारसृष्टी जीवसृष्टी ब्रह्मसृष्टी 5वी ते निरालंब सृष्टी. येथे 3 पद शुद्ध निर्गुण. 41 पदी सर्व ब्रह्मानंद म्हणजे जीव. 42 पदी देवदत्त जीवाचा जीवबंधू. 43 पदी आनंद प्रभू जीवाचा मायबाप. मी माझ्या प्रत्येक प्रवचनामध्ये सांगतो की दत्त संप्रदायाची जी माळ असते ते 128 असते आणि ते अखंड असते. कधी तिचा खंड होत नाही. तुम्ही पाहना 128 निम 64 64 निम 32 32 निम 16 16 निम 8 8 निम 4 4 निम 2 2 निम 1 म्हणजे अखंड शिल्लक आहे. म्हणून आपण एकमुखी दत्त म्हणतो. येत 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 तो अनेक तो भरलासे घटोघटी. एका वाचून दुसरा नाही अनेक पातुनी सेवती. देव हा एकच आहे. जाण्याचे मार्ग 3 आहेत. भूत
भूताचे भक्त भूताकडे जातात, देवाचे भक्त देवाकडे जातात, देवा आणि दैवतेचे भक्त दैवतेकडे जातात. बोलावे ते वेदांती, करावे ते सिद्धांती, हे जाणून भक्तीचा मार्ग शिकवा. देव म्हणजे काय, दैवता म्हणजे काय, ते परीक्षण करण्यापेक्षा निरीक्षण करा, तेव्हा लक्षात येईल देव म्हणजे काय. आधी रीती मानवता सद्गुण प्राप्त करा, मग देवाचे चिंतन करू शकाल. उदाहरणार्थ दिवा वाटवर तेल असल्याशिवाय ज्योत कशी लावणार, ज्योतीचा प्रकाश कसा मिळणार आणि अंधार दूर कसा होणार. 3 गुणाने माणूस बांधला गेला आहे. सत्वगुणी सोन्याची साखळी आहे, रजोगुण हा तांब्याचा तारा आहे, तमोगुणी लोखंडाची साखळी आहे. कदाचित त्यांच्यात हातीच्या किमतीत फरक असेल, परंतु त्या सर्वाचा परिणाम मात्र बंधन निर्माण करणे हातो. प्रथम स्वतःची ओळख करा, म्हणजे मी कोण आहे, कुठून जायचा प्रवास मी कशासाठी करतो याचे उत्तर शोधा. या प्रश्नाचे उत्तर गुरु प्रज्ञाने असावा, पण शास्त्र व स्वानुभव याद्वारे भक्तीचा मार्ग सापडेल. मग तुम्हाला इतरांना मार्ग दाखवता येईल असा गुरु हवा. खरे काय, खोटे काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, देव म्हणजे काय, दैवता म्हणजे काय, ती जाणीव असताना पाहिजे. आता विचार आज माणसाला जमत नाही. आजचा माणूस जुने विचार, आचार व संस्कृतीला तुच्छ समजतो, कारण ते जुने झाले आहेत. ते सर्व टाकून नवीन विचार, नवीन पद्धतीचा फॅशनचा तो अंगीकार करतो. काळ सर्वांची योग्य परीक्षा घेतो. जी संस्कृती हजारो वर्षापासून चालत आली त्या संस्कृतीला विसरू नका. भारतीय संस्कृती मानवतेचे केंद्रबिंदू आहे हे लक्षात असू द्या. भगवंताला माना अथवा मानू नका, आपल्या मानण्याने किंवा न मानण्याने त्यास काहीच फरक पडत नाही. कारण भगवंत सर्वज्ञ आहे तर जीवात्मा अल्पज्ञ आहे. आपण आपले अमुक काम झाले तर देवास काहीतरी नैवेद्य दाखवण्याचा संकल्प करतो. तद्वतच काही महाभाग तर माझ्या अमुक काम झाले तरच भगवंत आहेत असे समजतो. अशा आविर्भावात भगवंतावर अविश्वास दाखवतात. ते केवळ भगवंताची टिंगल करणे असून अशा मंडळीच्या मानण्याने किंवा न मानण्याने भगवंताचे अस्तित्व कमी होऊ शकत नाही. आपली बुद्धी भगवंत समजण्या एवढी नसल्यामुळे आपल्याला भगवंत समजत नाही व आपण समजतो तो भगवंत असू शकत नाही. केवळ डोळे, कान, नाक आदी इंद्रियाद्वारे वस्तूला ओळखता येत नाही, तर त्यासाठी मन, बुद्धी आदीची आवश्यकता असते. भगवंत दिव्य असून दिव्य या शब्दाचा अर्थ साधण्यासाठी पूर्तीतळावर उदाहरणच नाही. जसे 100 मीटर खोल तळ्यातील पाण्याची उंची 1 किंवा 2 मीटरच्या पट्टीने मोजता येत नाही, तसेच भगवंताची उंची मोजता येत नाही. लिंबाच्या वृक्षात राहून लिंबाचे गुळ खाणाऱ्या किड्याप्रमाणे ज्याप्रमाणे साखर गोड असते असं त्याला पटवून सांगता येणार नाही. कारण लिंबाच्या गुळात त्याची गुजराल असून गोड म्हणजे त्यात काय समजणार नाही. त्यासाठी साखरेचे 4 दाणे त्याच्या पुढे टाकावे लागतात. त्याच्याशिवाय तो गोड पदार्थ काय आहे त्याला समजणार नाही. आणि अशाच प्रमाणे परमार्थ अति गोड आहे, तो अमृताहूनही गोड आहे, पण आपल्याला त्याची चव चाटता येणार नाही. माणसाला परमेश्वराचे ध्यान करत असते, नाम स्मरण करत असते, कथा ऐकत दिवस, प्रवचन ऐकत दिवस, बऱ्याचशे माणसाला आळस निर्माण होतो. संसाराचं काम करण्यासाठी माणसाला आळस निर्माण होत नाही, कारण ते क्षणिक सुख असते. म्हणजे आता जर पेरलं तर आपण सोयाबीन 3 महिन्यामध्ये आपल्याला त्याचं धान्य आपल्या घरामध्ये येऊन पडते, म्हणजे समाधान मिळते. पण देवाचं तसं नाही. आपण काहीतरी अनंत धर्माचे सुकृत करून करून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. ही आपल्याला दिसणारी गोष्ट नाही. आपलं पुण्य किती आहे तरादाने आपल्याला मापता येणार नाही. आपलं पाप किती आहे आपल्यालाही तरादाने मापता येत नाही. त्याचा
त्यात त्याचा मालक हा गुप्त रूप आहे आणि गुप्त रूप तर आहे. गुप्त रूपालाच राहणार. तुमचं पुण्य किती झालं, तुमचं पाप किती झालं हे तुम्हाला मुखाला सांगता येत नाही. आता आपण एवढं सांगतो की काशीला गेलो, मथुरेला गेलो, शेगावला गेलो, दत्तबर्डीला गेलो, माहूरला गेलो, पण जाऊन जाऊन काय करणार? कुठे गेलं तर तुम्ही गंगेचं पाणी आणि दगड एवढंच आपल्या नशिबात आल्याच्या पलीकडे आपल्याला परमार्थ साधत नाही. परमार्थ जर साधायचा असेल तर तुम्हाला मी पहिल्या वाक्यामध्ये सांगलं तसं अखंड चिंतन करावे लागेल. जशी आपण संसाराची चिंता करतो, चिंता वाहतो, जसा आपण आता लहानपणापासून मरेपर्यंत आई आपल्या मुलाचं पालन पोषण करत असते, त्याचप्रमाणे आपल्या जीवाला पालन पोषण करण्यासाठी या पृथ्वीतलावर आपला माणसाला मानून जन्मल्याच्या बरोबर माणसानं देवाला आपल्या आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण केलं, रक्ताचं दूध तयार केलं. मुलगा जन्मल्याबरोबर रक्ताचं दूध तयार होते. किती शक्य असेल? जे जे पाहिजे त्या वेळी ते तू देशील त्या काळी. माझी पुळी तू लई न मागता, तुला माझी आवडी चिंता. देवा दत्ता तुला माझी आवडी चिंता. माझ्या संसाराची व्याधी सर्व निर्शिली उपाधी, ज्याचे बिरडे त्याच्या गळ्यामध्ये सुखी घालिता, तुला माझी आवडी चिंता. कुणाला चिंता आहे? त्या देवदत्ताला चिंता आहे. आपण आपली विनाकारण काळजी घेऊन काही उपयोग नाही आणि काळजी करूही नका. कारण आपल्याला मनुष्य देवाला रत्न सापडलेला आहे की आपल्याला अनंत जन्माच्या सुकृताचे शेवट म्हणून आपल्याला हा कळस आहे. जसं आपण एखादं मंदिर बांधतो आणि मंदिराचा कळस चढविल्याच्या नंतर जशी कळस चढविल्याच्या नंतर जबाबदारी वाढत असते, मूर्ती बसल्यावर जबाबदारी वाढत असते. ज्यावेळेस आपल्या मातर्गाला आधी काहीच नव्हतं त्याप्रमाणे त्या तुम्ही तुमच्या घरी चातुर्मास करत होत्या, तुम्ही घरी तुमचं देवदेव करत होत्या, मोजके लोक येत होते. पण आज आता हजारो लोक जे आले ते तुम्ही सर्वाला नवे एकट्याचा खेळ म्हणून जमिनीला मिळत. हे एकट्याचा खेळ नसते. परमार्थ करायचा असेल तर सामुदायिक परमार्थ करण्याला फार किंमत असते. घरामध्ये एकांतात आपण माळ घेऊन जपण्यापेक्षा 10-5 जर एकाच ठिकाणी घेऊन आपण धावे विनंत्या देवादत्ता आरजी जर परमेश्वराची आपण नेहमी समजा सत्संगामध्ये बसत असू, उद्याही ग्रंथावर त्याचं चिंतन करत राहायचं. 4 महिने आपण चातुर्मास करतो, कमीत कमी अर्धा तास 1 तास संसारामधून काढून संध्याकाळी कोणत्याही ग्रंथाचं एक वाचन करायचं. एक जणांना वाचन करायचं, एक जणांना त्याचं सविस्तर विश्लेषण करायचं आणि बाकीच्या लोकांना श्रवण करायचं आणि नंतर धावे विनंत्या अर्ध्या घेऊन त्या ग्रंथाचं त्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रम. जसं आपण उठल्याच्या नंतर आपल्याला रोज जेवायला पाहिजे, रोज आंघोळीला पाणी पाहिजे. प्रत्येक जसं शरीराला उठल्या दैनंदिन जसे आपण कर्म करतो त्याचप्रमाणे देवाचंही कर्म त्याच्यामध्ये साठवून ठेवा. उठल्याबरोबर प्रत्येकाला अनुयाय झालं, लोकांना झालं, स्नान केल्याबरोबर त्या 7 नामाच्या 7 माळी तरी जपल्या पाहिजे. आपण पूजा पद्धत वाचली पाहिजे, आनंद गीता वाचली पाहिजे, गुरु गीता वाचली पाहिजे, सकाळी भुपाळ्या म्हणल्या पाहिजे, संध्याकाळी पंचपदी केली पाहिजे. याला म्हणतात काहीतरी त्या शरीराला वळण लावल्याशिवाय हे शरीर जाग्यावर राहत नाही. वळण जसं शरीराला वळण लावल्याचं जसं आपली सासू आपल्या सुनेला शिकवते असं करावं लागते, ते तसं करावं लागते. आपल्या घराची रुंदी अशी आहे, तशी आई आपला काका होई, मामा होई, हे सोयरे दाणे होतं. जशी सासू आपल्या सुनेला शिकवते, जशी आई आपल्या लेकीला शिकवते, तसंच आपण जसे जेवढ्या गुरुबहिणी आहात तेवढे गुरुभाऊ आहात. प्रत्येकाने एकूण एकाचं ज्ञान चर्चा ही केलीच पाहिजे, ज्ञानाचं देवाणघेवाण केलं पाहिजे. त्याच्याशिवाय परमार्थाचा विकास होणार नाही. या प्रसंगी जे मी काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे 2 शब्द एकच थांबवतो. जे आनंद